त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। महाचिंतनीच्या या अत्यंत मंगलमय आनंददायक अशा समारोपीय सत्राचं खऱ्या अर्थाने आता समारोपीय भाषण या निमित्ताने करण्याची माझ्यावर जबाबदारी बाबांनी सोपवलेली आहे। मला प्रश्न पडला होता की महाचिंतनीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर या भारतवर्षामध्ये महानुभाव संप्रदायामध्येच नव्हे तर सर्व धर्म संप्रदायांच्या मध्ये एक चळवळ महाचिंतनीच्या माध्यमातून बाबांच्या कल्पक अशा प्रकारच्या प्रज्ञेतून निर्माण झालेली आहे। आणि मी बाबांचा अत्यंत निर्हेतुक निष्काम नैसर्गिक मित्र आहे। बालपणापासून आमची फार जवळची मैत्री ही पंथ प्रसिद्ध आहे। आणि तरी मधून असं वाटायचं की बाबा जे कार्य करत आहेत हे खऱ्या अर्थाने अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं कार्य आहे की जे पंथीयांना खऱ्या अर्थाने त्या ज्या जागेवर ते उभे आहेत तिथून वर नेणारं असं कार्य आहे। जे नवीन उपदेश झालेले आहेत त्यांना अत्यंत दृढ करणारं आणि जे उपदेशी झालेले आहेत त्यांना वरच्या पायरीवर नेणारं आणि आत्म्यापासून महात्म्यापर्यंत अशा प्रकारे पोहोचवणारं हे महाचिंतनीचं कार्य अत्यंत महत्वपूर्ण बाबा कार्य करत आहे। या चिंतनीच्या माध्यमातून मला अध्यक्षपद प्राप्त झालं याचा मला आनंद नाहीच। यासाठी आनंद नाही कारण मी एक चिंतनीचाच घटक आहे आणि चिंतनीने मला खूप काही दिलेलं आहे। अध्यक्ष पदापेक्षाही माझ्यावर जे बाबांनी निष्काम प्रेम केलेलं आहे ते फार मोठं प्रेम आहे। आणि उशिरा का होईना बाबांनाच काय वाटलं कुणास ठाऊक त्याचं उत्तर आज मला मिळालं की मला अध्यक्ष